गुड न्यूज मनालीमध्ये फायनली स्नोफॉल सुरू झालेला आहे आणि हे रिसेंटचे व्हिडिओज आहेत. सो मनाली प्लॅनिंग करता तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी माझा स्नोचा पहिला एक्सपिरियन्स निगलनी फर्स्ट टाइम बघितलेला आहे आणि बरेचसे राईड्स काय काय केलं हे सगळं आहे विथ बजेट. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गुड मॉर्निंग फ्रॉम मनाली. तर ही आमची तिसरी रूम आहे. ते सगळे छोटे छोटे स्टे होते. एक तर ही वाली आहे जी आमची आहे 5 डेज साठी. ही वाली रूम आम्ही शोधतानाच अशी शोधली की तिथून थोडासा चांगला व्ह्यू दिसेल, तशी ओपन असेल. इव्हन तो काल सुद्धा आम्हाला त्यांनी एक दुसऱ्या 103 मध्ये नेलेलं. थँक्यू सो मच. तर तिकडे माउंटेन व्ह्यू नव्हता. तर आय वॉज लाईक की ओके चल मे बी ह्यांच्या रूमला म्हणजे ह्यांच्या हॉटेललाच नसेल. पण नाही, सिद्धांनी मग त्यांच्याशी भांडून फोर्स करून कन्व्हिन्स करून मग शेवटी त्यांनी आम्हाला दुसरी रूम दिली. आणि ही रूम खूप मस्त आहे. म्हणजे असं आता असं वाटतं की बरं झालं त्यांची थोडंसं भांडणं वगैरे. तर बाय द वे थोडं मी रूम दाखवते. पसारा सगळा इग्नोर करा प्लीज. आणि इथे हीटर आहे आणि हा असा हीटर दिला ज्याचा काहीच फायदा नाही होत आहे. आता मी झाली बाहेर. निघायचा टायमिंग 8चा होता आणि आम्हाला वाटलं ऑलमोस्ट 9:45. सकाळी ते उठायला नाही जमत. एवढ्या थंडीमध्ये हिंमतच होत नाही आतमध्ये जाऊन अंघोळ करायची. नाश्ता खूप मस्त आहे. पराठा, इडली आहे, सँडविच आहे. सो इथे पोटभर आम्ही तो नाश्ता करून निघणार आहे कारण मध्ये अजून सगळं थांबायला मिळेल आम्हाला. इथे आलेलो आहे स्नो आउटफिटसाठी आणि बघतोय कुठला चांगला आहे की नाही. मला तर हा मिळाला. हा मला बघितल्याच आवडलाय. अजून सिद्धांसाठी बघतोय. आम्हाला ॲक्च्युली आवडला पण हा खूप टाईट बसतो आणि हा खूप लूज आहे. लूज पण नको आहे अति. ये बहुत लूज हो रहा है देखो. सो दिस इज माय विंटर आउटफिट. खूप मेहनत घेतली सिलेक्ट करायला. बसत नव्हता, कलर आवडत नव्हते, सो मेनी थिंग्स. बट हा छान वाटतोय. कसा वाटतोय मी सिद्धांचा दाखवते. मला सिद्धांचा जास्त आवडला. करायला जाणार आहे ते आम्ही सेकंड टाइम लाईफ मध्ये. पण खूप तेवढीच भीती वाटते. बघू आता ही फीलिंग एकदम थ्रिल वाली फीलिंग. तुम्हाला जर झिपलाईनचे व्हिडिओज हवे असतील तर तिथे तुम्हाला गोप्रो दिला जातो ज्याचा रेंट असतो 500 रुपीज. त्याच्यावरून तुम्ही तुमचे व्हिडिओ शूट करू शकतात आणि झिपलाईन झाल्यावरती तुम्ही फोनमध्ये ट्रान्सफर करू शकता. झिपलाईन आणि स्नो राईड्सचे मिळून आमच्याकडून घेतले होते 3000 रुपये. मेक शुअर तुम्ही तिथे तगडी बार्गेनिंग करा. ही झिपलाईन इथेच संपत नाही तर इथून परत रिटर्न जाण्यासाठी सुद्धा एक वेगळी झिपलाईन आहे आणि त्याची सुद्धा एक वेगळी व्हिडिओ निघाली जाते. इथे निगलनी तिचा फर्स्ट टाइम बर्फ बघितलेला आहे. तो इकडे ग्लिम्स दिसते तुम्हाला थोडी थोडी बर्फाची. येतोय बर्फ येतोय आता अजून जवळ. कसं वेगळंच वाटतं ना. म्हणजे ऑब्व्हियसली प्रत्येकाचं फर्स्ट टाइम तर असेलच ना बर्फ बघण्याचा. ती फिलिंगच एकदमच वेगळाच फिलिंग येतो. मी तर सगळ्यांसाठी प्रे करेल की ज्यांनी बर्फ बघितलेला आहे त्यांच्या लाईफमध्ये सगळ्यांसाठी हा फर्स्ट टाइमचा मोमेंट येऊ दे. प्रसिद्ध असा अटाल टनल जो बनवायला 10 वर्ष लागली आणि हा 9 किलोमीटर लांब आहे. आणि अटाल टनल संपता जे दृश्य चालू होतं ना, माय गॉड. आली दिनत निगल. खूप टाइमपासूनची इच्छा पूर्ण झाली आणि ठीक आहे. सगळे म्हणतात तसं एवढा बर्फ नाही आहे पण जेवढा आहे तेवढ्यामध्ये पण मी खूप एन्जॉय करते. आत गेला बर्फ आत गेला सुद्धा. पहाड़ों वाली मैगी तो सगळेच घेतात. पहाड़ों पे कभी चाय पिया है? वाली चाय
आता बादल आल्यासारखे वाटतात आणि हे लोक एवढ्या कॉन्फिडंटमध्ये बोलतात की उद्या स्नोफॉल होणार आहे. तर यांच्या कॉन्फिडन्स होते, आमचा कॉन्फिडन्स जरा वाढत चाललाय आता. चहा आता घेतला, आता जस्ट 2 मिनिटापूर्वी चहा घेतला आणि असा व्हिडिओ चालू केला, चहा संपला, थंड झालेला आणि पाय सुम्म पडले, कदाचित आतमध्ये बर्फ गेलाय. सॉक्स ओले झाले असतील, बेकार सुम्म पडले. माझ्या तर दोन्ही पडल्या, ह्याचा लेफ्ट पडलाय. चल मी ग्लोव्स घालते, खूप हात गार पडले. आणि या आहेत माझ्या नवीन मैत्री जे मला मनालीचे स्नोफॉलचे व्हिडिओज आणि अपडेट देतात. मेरा नाम कला देवी. पहाडीमध्ये राहतात ते तिकडे आणि त्यांना इथे खूप आवडतं आणि ते सगळ्याशी मी गप्पा मारत होती की इकडे कसं आहे, इकडची लाईफस्टाईल काय आहे. मला ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग वाटलं. तिकडे दाखव ना, तिकडे राहतात, तिकडे ते घर दिसतं. आप वीडियो भेजोगे ना मुझे जब स्नोफॉल होगा यहाँ पे तो? बिल्कुल बिल्कुल. आपका नाम क्या है? मेरा नाम कला देवी. कला देवी, अरे वाह. हालत बेकार झाली आमची. मी लिटरली हुडी घातलाय, नंतर हे सिद्धांचं स्वेटशर्ट घातलं आणि आतमध्ये थर्मल आहे, ची पॅन्ट आणि तुम्ही बघा इथे वुलन सॉक्स घातलाय. ह्याला खिस्सा का नाही येत मला. हां, आज आम्ही जेव्हा बाहेर होतो तेव्हा अचानक इतकं वेदर चेंज झाला जो मी फर्स्ट टाइम बघितला. अचानक वारा आला, आम्ही साईडची व्हिडिओ कॉलमध्ये होतो आणि इतका जोरात वारा आला आणि आम्ही पळत आम्ही गाडीमध्ये गेलो आणि थोडेसे बादल वगैरे आले. बादल म्हणजे आपल्याकडे आभाळ आलं, ते लोक बादल आहे करत होते, तर तेच तोंडामध्ये बसलं आहे. आणि नंतर आमचा प्लॅन होता की इथे जायचं, मार्केटमध्ये जायचं आहे वगैरे, जरा शॉपिंग करायचं आहे. पण ते सगळं कॅन्सल केलं कारण -9 डिग्री. बॉडीला सवय व्हायला पाहिजे बाबा एवढी. आम्ही 3-4पर्यंत, काल 4 होता, -4. आज अचानक एवढं झाल्यामुळे मग आम्ही म्हटलं नाही बाबा, शिस्तीत रूममध्ये जाऊ, थोडा रेस्ट करू, उद्या पाहिजे तो करू. बाय द वे, उद्या आम्ही जिथे जाणार आहे ना, ओ गॉड, आमच्या आयटिनरीमध्ये नव्हतं ती, पण आम्ही ॲड केलं कारण आम्हाला कुठून तरी कळलं हिडन प्लेस आहे ऑब्व्हियसली. तर आम्ही म्हटलं की बाकी सगळं ठीक आहे, उद्या पहिलं तिथे जाऊया. मे बी मला काही लोकांना माहिती पण असेल ती उद्या मी जाणार आहे आणि तुम्ही जाऊन तिथे बघा. तुम्ही जाऊन नाही म्हणजे मी जाईल, माझ्या व्हिडिओमधून तुम्ही बघा. द वे मी थोडंसं बाहेर आले शूट करण्यासाठी कारण मला तुम्हाला इकडचा ॲम्बियन्स दाखवायचा आहे. सो हा आहे ॲम्बियन्स, तिथे रेस्टॉरंट आहे, खूप लॅविश आहे ॲक्च्युली. बरं, हॉटेलचं नाव आहे हॉटेल संध्या. सेम हॉटेल आहे जे आम्ही कसोलला घेतलं होतं, त्यांचंच इथे पण हॉटेल आहे, फ्रँचायझी आहे त्यांची इथे पण. उद्याची रील्स एडिट केली आहे, ती तुम्ही उद्या बघा, मी टाकणार आहे. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आला आहे पॅक विथ मी, मनालीचे पॅकिंग मी काय केलं आहे, कसं केलं आहे, तर ते सगळं त्या व्हिडिओमध्ये आहे. सो इथे मी लिंक टाकते, बघितली नसेल तर जाऊन बघा. की भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.